बीड लोकसभा मतदारसंघात केज तालुक्यातील केज शहराचं मतदान आपण या ठिकाणी पाहत आहोत। आपण बघताय माझ्या मागं गट शिक्षण अधिकारी कार्यालय हे एक मतदान केंद्र आहे, ज्यामध्ये 4 बूथ आहेत, ज्यामध्ये बूथ क्रमांक 282, 283, 284 आणि 285 असे एकूण 4 बूथ या ठिकाणी आहेत। वॉर्ड क्रमांक 1, 2, 3, 4, 5 आणि 6 वॉर्डमधले सगळे नागरिक या ठिकाणी या मतदान केंद्रावर मतदानासाठी येत आहेत सकाळी 7 वाजेपासून। आता दुपारचे सायंकाळचे म्हणूया आपण 5 वाजलेले आहेत आणि यावेळी या ठिकाणचं मतदान जे झालेलं आहे, बूथ क्रमांक 282 वर एकूण मतदान होतं 832, त्यापैकी 462 मतदान झालेलं आहे। बूथ क्रमांक 283 वर 927 मतदान आहे एकूण, त्यापैकी 500 मतदान झालेलं आहे। बूथ क्रमांक 284 वर एकूण 799 मतदान आहे, त्यापैकी 477 मतदारांनी आत्तापर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। आणि बूथ क्रमांक 285 वर या ठिकाणी 1046 मतदान एकूण, त्यापैकी 608 मतदारांनी आत्ता सायंकाळी 5 वाजेपर्यंत बरोबर 5 वाजता आपण ही आकडेवारी घेतलेली आहे। एकूण 604 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। अशा प्रकारे एकूण मतदान या मतदान केंद्रावर जे आहे ते 3604 मतदान आहे एकूण केज शहरातलं, त्यापैकी 1439 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे सायंकाळी 5 वाजेपर्यंत। आणि एकूण 39.97 म्हणजे जवळजवळ 40% मतदान सायंकाळी 5 वाजेपर्यंत गट शिक्षण अधिकारी कार्यालय केज या ठिकाणी झालेलं आपल्याला कळतंय। आपण या ठिकाणी पाहू शकतोय अतिशय शांततेमध्ये या मतदान केंद्रावरचं मतदान सुरू आहे। मध्ये आपण बघू शकतो या ठिकाणी एकूण 4 बूथवर वेगवेगळ्या मतदान प्रक्रिया सुरू आहे। शांततेमध्ये या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया सुरू आहे, ज्या त्या ठिकाणी प्रशासनाची अतिशय चांगली या ठिकाणी। मॅडम, तुम्ही मतदान केलं का? दाखवा जरा सर। ऐका, नाही करायचे मला। अच्छा, आधार कार्ड म्हणाले तू? आधार कार्ड घेऊन यावं लागेल ना? बरं, आणते मी। आपण बघू शकतो या ठिकाणी पोलीस बंदोबस्त योग्य आहे आणि प्रत्येक ठिकाणी मतदारांच्यासाठी खास व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली। मतदारांच्या रांगा खरं तर अपेक्षित होतं नंतरच्या या सायंकाळच्या वेळेत, परंतु तेवढ्या रांगा तरी यावेळेस आपल्याला दिसत नाही आहेत। खरं तर उन्हाच्या नंतर मतदारांनी येणं अपेक्षित होतं, मात्र अद्यापपर्यंत या ठिकाणी मतदार मोठ्या संख्येनं बाहेर पडलेले आपल्याला दिसत नाही आहेत। ग्रामीण भागात आपण जाऊन आलोत, या ठिकाणी आपल्याला दिसलं की ग्रामीण भागामध्ये मोठ्या रांगा दिसल्या, मात्र शहरी भागामध्ये सायंकाळच्या वेळेला तरी किमान सकाळच्या सत्रात मतदान झालेलं आहे। मात्र गट शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या या 4 बूथवर जे की वॉर्ड क्रमांक 1, 2, 3, 4, 5, 6 वॉर्डचे नागरिक या ठिकाणी मतदानाला येणार आहेत, सकाळपासून येत आहेत। मात्र सायंकाळच्या वेळी ऊन आता जवळजवळ कमी असताना इथं अपेक्षित होतं जास्तीत जास्त मतदारांनी या ठिकाणी रांग लावल्याचं काही आत्ता सायंकाळी 5च्या सुमारास आपल्याला या ठिकाणी दिसत नाही आहे। मात्र काही मतदार या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्यांचं येणं सुरू आहे। आपण पाहू शकतो की बाहेरच्या साईडला आणखीनही आता जसं ऊन कमी झालेलं आहे, मतदार या दिशेने येत आहेत, परंतु त्या प्रमाणात मतदान व्हायला पाहिजे, कारण सायंकाळी 5 वाजायच्या आसपास जवळजवळ 40% मतदान या मतदान केंद्रावर झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। केज शहरात आत्ताच आपण गट शिक्षण अधिकारी कार्यालयाच्या समोर गेलो होतो, ज्या ठिकाणी एकूण 4 बूथ होते, त्या ठिकाणी फक्त 40% मतदान सायंकाळी 5पर्यंत झालेले आहे। कारण हे आहे की बहुधा मशीन ज्या लावलेल्या आहेत, काही ठिकाणी ऑड पद्धतीने लावलेले आहेत, काही ठिकाणी काही बूथवर जास्तीचं मतदान आहे। आता इथं जर बघितलं आपण बघू शकता या रांगा प्रचंड मोठ्या रांगा आहेत या दोन्ही बूथवर। या एका बूथवर जे आहे ते 1396 मतदान आहे एका बूथवर, आणि दुसऱ्या एका बूथवर फक्त या ठिकाणी मतदान आहे 626, म्हणजे हे खूप तफावत आहे। एकीकडे 1326 असल्यामुळे लोकांना रांगा लागवतं। खरं तर प्रशासनाने मताची विभागणी बूथ वाईज व्यवस्थित करायला पाहिजे होती, ती केलेली दिसत नाही। एकाच बूथवर जास्त मतदार असल्यामुळं त्यांना या ठिकाणी मोठ्या संख्येने यावं लागत आहे। सकाळपासून या ठिकाणचं मतदान खूप चांगलं झालेलं आहे। आत्ताची जी आकडेवारी आपण बघितली तर बूथ क्रमांक 265 वर एकूण 1396 मतदान आहे, त्यापैकी 740 मतदान आता या वेळेला झालेलं आहे। यानंतर आपण जर 266 क्रमांक बूथवर बघितलं तर 881 एकूण मतदान आहे, त्यापैकी 626 मतदान झालेलं आहे। 267 बूथवर एकूण 1142 मतदान आहे, ज्यापैकी 730 मतदान आत्ता यावेळेला झालेलं आहे। यावेळेला मला वाटतं वेळ किती झालेली आहे आता? साधारणतः 5:30 वाजायची वेळ आहे, आणखी अर्धा तास बाकी आहे।
आणि पुढे जर आपण बघितलं 269 क्रमांकाच्या बूथवर 626 मतदान आहे, त्यापैकी 390 मतदान झालेलं आहे आणि 268वर 844 मतदान एकूण आहे, त्यापैकी 514 मतदान झालेलं आहे. एकूण आकडेवारी पाहता एकूण या जिल्हा परिषद जी केंद्रीय प्राथमिक शाळा आहे या शाळेवर एकूण 5 बूथ या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. या 5 बूथवर एकूण मतदान आहे 4989 आणि त्यापैकी झालेलं आहे बरोबर 3000 5:30 वाजायच्या सुमारास बरोबर 3000 मतदान आता या खास जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामधल्या याच्यावर झालेलं आहे. एकूणच आपण बघितलं याचं कारण हे आहे की जी अपेक्षा खरं तर प्रशासनाने एवढा गाजावाजा केला, मतदार जागृती अभियान चालवले, परंतु आपण बघितलं असेल आत्ताच शिक्षण अधिकारी कार्यालयाच्या बूथवर 4 बूथवर केवळ 40% मतदान 5 वाजेपर्यंत झालेलं आहे. लोकांची निरागसता अजिबात कमी झालेली दिसत नाही आहे. लोक अद्याप बाहेर पडलेले नाहीत. खरं तर प्रशासनानं आता वेगळे नियम कायदे करणं गरजेचं आहे. जर मतदान न करणारा वेगळा कायदा केला तरच ही निरागसता पूर्ण होऊ शकेल, नसता निवडणुका अशाच चालू शकतील. आपण जरा इथं बघू शकताय प्रचंड मोठी रांग या ठिकाणी दिसते. या सगळ्या आम्ही तुम्हाला मुद्दाम दाखवणार आहे. ही आहे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा केजची, ज्या ठिकाणी हे मतदान केंद्र आहे, ज्या ठिकाणी 5 बूथ. मात्र या ठिकाणचं मतदान 60%च्या वर झालेलं आहे. 60%ला क्रॉस झालेलं या ठिकाणचं मतदान हे आपण आवर्जून पाहिलं पाहिजे या विशेष केंद्रावर. मला हे सांगायचं आहे की केस आणखीन बाकी काही बूथला आम्ही भेटी देतोय, त्या ठिकाणी बघणार आहे आपण की नेमकी मतदानाची टक्केवारी काय आहे. आपण बघू शकताय काही नागरिक आहेत या ठिकाणी मोठ्या संख्येनं आलेले आहेत. त्यांच्याकडून या ठिकाणी आपण कृपया उमेदवाराच्या बद्दल पण फक्त कशा प्रकारे मतदार बाहेर पडलेत हेच फक्त सांगावं आम्ही अपेक्षित आहे की ही निवडणूक म्हणजे कशाच्या याच्यात आपल्याला वाटते हे फक्त आपण बोलावं. बाकी कारण मतदान प्रक्रिया चालू आहे. फक्त आम्ही की मतदान जास्त झालं पाहिजे यासाठी काय केलं पाहिजे. केस शहरामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी बूथवर आहे, पण प्रशासन हे अतिशय धीम्या पद्धतीनं आणि कुठंतरी एक ह्या बूथवर जो अधिकारी बसलेला आहे तो अधिकारी असा निगरगट्ट झालेला आहे. त्याला वारंवार इथले प्रतिनिधी भाजपचे असतील कोणत्याही पक्षाचे असतील ते त्यांना सांगतायत की तुम्ही फक्त मतदानाची नाही मी आता एक पाहिलं जे फरक एका बूथवर 1396 आणि शेजारच्याच बूथवर फक्त 626. हे काय प्रकार आहे. म्हणजे प्रशासनानं एकाच ठिकाणी असंच टाकताना मताची विभागणी केलेली दिसत नाही. याबद्दल काय मत आहे तुमचं? मताची तर विभागणी प्रशासनाची चूक झालेलीच आहे, पण त्यातही काही जाती अधिकारी या ठिकाणी जातीचे टाकले तर ते ह्या अशा प्रमाणात या ठिकाणी वागतायत. हे त्यांचा जो चुकीचा प्रकार आहे तो या ठिकाणी व्हायला नाही पाहिजे, तो कुठल्याही बाबतीत असो. आपण बघू शकताय आता 5:30 वाजलेले आहेत आणि ही रांग आता मी सांगितलं की त्या कारणानं कदाचित धीमा एकदम गती आहे. जी मतदानाची गती आहे धीमी खूप संत गतीनं मतदान सुरू आहे. आपण बघू शकता इकडं महिलांची रांगसुद्धा विशेष म्हणजे लोकसभेचं मतदान आहे. लोक मोठ्या संख्येनं बाहेर पडलेले आहेत. मात्र ज्या गतीनं या मतदार केंद्रावर मतदान व्हायला पाहिजे त्याची गती संत असल्याचं नागरिकांची तक्रार आहे. तर खरं तर यासाठी प्रशासनानं योग्य सूचना द्यायला पाहिजेत आणि तसाही संध्याकाळी जे अंतिम समय आहे त्याच्यानंतर जे रांगेत असतील त्या सगळ्याच मतदारांना मतदान करण्यासाठी मिळणारच आहे. निवडणुकीचा नियम आहे, जेवढ्या अंतिम रांगेत असतील त्यांना सगळ्यांना द्यावंच लागणार आहे. परंतु असं झालं तर लोकांना रांगेत मतदानाला खूप वेळ लागला तर बरेचसे लोक मतदानापासून वंचित राहतात आणि दुसऱ्या वेळी मतदान करताना थोडासा विचार करतात. यासाठी प्रशासनानं प्रत्येक बूथवर एकतर मतदानाचं इक्विलायझेशन करायला पाहिजे आणि अधिकाऱ्यांनीही जास्तीत जास्त लवकर मतदान होईल याची काळजी घ्यायला पाहिजे. कारण यावेळी आपल्याला माहिती बीड लोकसभेसाठी एकूण 41 उमेदवार आहेत, 42वा नोटा आहे. यावेळी लोकांना संभ्रम असतो की उमेदवार निवडायलाही त्यांना वेळ जातो. याच्यासाठी प्रशासनाने याची काळजी घेतली पाहिजे. उमेदवार जास्त असतील तर मशीन जास्त वाढून एकाच बूथवर जास्त सोय केली तर निश्चित. काय सांगाल तुम्हाला किती वेळ कधी आलात तुम्ही मतदानाला? 1 तास व्हायला लागला. 1 तास? 1 तासापासून रांगेत आहेत. आपण बघू शकता थोडी सरकली पुढे 1 तास. 1 तासात थोडी सरकली. म्हणजे याच्यावरून आपल्याला कळतं की थोडंसं
या ठिकाणी प्रशासनानं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण आपण एकीकडं लोकशाहीमध्ये मतदान प्रत्येकानं केलं पाहिजे असा डांगोरा पिटतो, तर दुसरीकडं जर आपण त्यांना उपलब्ध सोयी देत नसू तर मग मात्र याचा काही उपयोग होणार नाही असं वाटतं आहे.